अक्षय खन्नाच्या महाकाली सिनेमाचा ट्रेलर लॉन्च झाला आणि संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली, की बाबा रे अक्षय खन्ना या बॉलिवूड लॉबीमुळं बाहेर होता. का का हा या बॉलिवूडपासून लांब होता? हा सिनेमे का करत नव्हता? कारण मित्रांनो या महाकाली सिनेमामध्ये ज्या पद्धतीने त्याने स्वतःला रिप्रेझेंट केलेलं आहे, त्याची ॲक्टिंग असेल, त्याचा लूक असेल, त्याचे डायलॉग्स असतील. मित्रांनो 2 मिनिटाच्या टीझरमध्ये तुम्हाला समजून जातं, की बाबा रे हा सिनेमा किती हिट ठरणार आहे. काय पॉवरफुल डायलॉग्स आहेत, काय लूक आहे. मित्रांनो तुम्हाला ज्या पुरातन काळातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सिनेमामार्फत कळणार. आणि एक मित्रांनो जानेवारी 2027ला हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि त्यावेळेस हा सिनेमा जाऊन तुम्ही थिएटरगृहात बघसाल. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा टीझर पाहिल्यावरती तुम्हाला मनामध्ये आत्ताच इच्छा होईल, की बाबा रे हा सिनेमा लवकरात लवकर रिलीज करावा. कारण त्या पद्धतीने अक्षय खन्नाने ॲक्टिंग केलेली आहे. म्हणूनच मित्रांनो हा प्रश्न आहे, की बाबा रे एवढे हिट हा सिनेमा देतोय. महाकाली असेल, छावा असेल, धुरंधर असेल, धुरंधर तर याच्यामुळेच गाजला. एवढे दिवस अक्षय खन्ना कुठे होता? त्याने सिनेमा का नाही केले? हा प्रश्न तुम्हा आम्हा सगळ्या फॅन्सच्या मनामध्ये तर आहेच. नक्कीच मित्रांनो टीझर जाऊन बघा. ऑनलाईन तो टीझर YouTubeला आलेला आहे. 1.6 करोड व्ह्यूज हे 24 तासाच्या आत आलेले आहे. नक्की पहा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला तो.